आजच्या आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे स्ट्रेस. स्ट्रेस हा आजकाल सगळ्यांनाच असतो. तुम्हाला स्ट्रेस आहे का? स्ट्रेस हा तुमच्या जीवनाचा एक भाग बनला आहे का? असं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. स्ट्रेस का होतो, तो नाही ॲड्रेस केला तर त्याचे काय परिणाम होतात आणि स्ट्रेस फ्री लाईफ कसं अचीव करायचं, याच्या काय 3 स्टेप्स आहेत, हे सगळं आज मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. व्हिडिओच्या शेवटी 3 स्टेप्समध्ये तुम्ही कसे स्ट्रेस फ्री होऊ शकता हे सुद्धा शेअर करणार आहे. सो याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी स्मिता निराळे, हॅपीनेस लाईफस्टाईल कोच. तुम्ही असा कधी विचार केलाय का की आपल्याला स्ट्रेस का बरं होतो आणि तो कधी होतो? समजा हा स्ट्रेस लाईफमधून निघून गेला तर लाईफ कसं असेल? स्ट्रेसफुल लाईफ बरं की स्ट्रेस फ्री लाईफ बरं? तुम्ही काय चूज कराल? ऑफकोर्स स्ट्रेस फ्री लाईफ सगळ्यांना हवं असतं. मग आता आपण समजून घेऊया की हा स्ट्रेस येतो कुठून, याचा काही पर्पज आहे का आणि याच्यावर कसं काम करायचं, स्ट्रेस फ्री कसं व्हायचं. तो फर्स्ट ऑफ ऑल स्ट्रेस कसा क्रिएट होतो? आपल्या माइंडमध्ये आपल्याला जो काही स्ट्रेस फील होतो किंवा बॉडीमध्ये जो काही स्ट्रेस फील होतो, याचं एक कारण असतं की आपल्याला ओव्हरवेल्मिंग फील होत असतं. काहीतरी टार्गेट्स असतात, ते कंप्लीट होत नाहीत किंवा ते कंप्लीट कसे होतील असा प्रश्न पडतो. एखादी गोष्ट कपॅसिटीच्या बाहेर असते, ती हँडल करणं डिफिकल्ट जातं आणि मग स्ट्रेस फील होतो. एक्सपेक्टेशन्स पूर्ण होत नाहीत तेव्हा स्ट्रेस फील होतो. अशा काही गोष्टी असतात की ज्या आउट ऑफ कंट्रोल असतात. त्या कशा कंट्रोलमध्ये घ्यायच्या, त्याचं काय सोल्युशन आहे हे माहिती नसतं आणि मग माइंडमध्ये आणि बॉडीमध्ये स्ट्रेस क्रिएट होतो आणि या स्ट्रेसचा परिणाम पुन्हा आपल्या हेल्थवर व्हायला लागतो. बॉडीमध्ये आणि माइंडमध्ये स्ट्रेस असेल तर वेगळे वेगळे हेल्थ इश्यूज व्हायला लागतात. डोकं दुखायला लागतं, झोप उडून जाते, बॉडी पेन व्हायला लागतं आणि या स्ट्रेसवर लक्ष दिलं नाही, याच्यावर काही काम केलं नाही तर पुढे क्रॉनिक इलनेससुद्धा होऊ शकतो. हार्ट डिझीज होऊ शकतात, BP वाढू शकतं, आणखी वेगळे वेगळे हेल्थ प्रॉब्लेम्स होऊ शकतात आणि या स्ट्रेसचा परिणाम एकूणच लाईफच्या सगळ्या एरियाजवर व्हायला लागतो. जास्त स्ट्रेस असेल तर अँझायटी होते, कधी कधी राग यायला लागतो आणि मग याचा परिणाम रिलेशनशिप्सवर व्हायला लागतो. चिडचिड व्हायला लागते आणि जो रिस्पॉन्स द्यायला हवा तो न देता वेगळा रिस्पॉन्स दिला जातो आणि मग रिलेशन्स बिघडायला लागतात. असाच प्रॉब्लेम मनी एरियामध्ये सुद्धा होतो. स्ट्रेसमुळे डिसिजन मेकिंग होत नाही, माइंड पीसफुल नसतं आणि डिसिजन्स न घेता आल्यामुळे प्रॉडक्टिव्हिटी कमी होते. एखाद्या गोष्टीची क्लॅरिटी नसते आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम जॉबवर, करिअरवर व्हायला लागतो, मनी एरियामध्ये सुद्धा व्हायला लागतो. एकूणच काय, स्ट्रेस आपल्या जीवनामध्ये हॅवॉक क्रिएट करतो आणि याच्यासाठीच स्ट्रेसवर कंट्रोल आपल्याला घेता आला पाहिजे, ना की स्ट्रेसने आपल्यावर कंट्रोल घेतला पाहिजे. हे आता आपल्याला रिव्हर्स करायचं आहे. आपण स्ट्रेसवर कसा कंट्रोल घ्यायचा हे आता आपल्याला शिकायचं आहे. याच्या काय स्टेप्स आहेत हे आता मी तुम्हाला सांगते, तुमच्याबरोबर शेअर करते. या स्टेप्स तुम्ही फॉलो करून बघा आणि तुम्हाला याच्यामध्ये काय फरक पडतो हे सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये शेअर करा. आता तुम्हाला कुठल्या गोष्टीचा स्ट्रेस आहे, कुठल्या गोष्टीचा स्ट्रेस आहे हे ॲक्च्युली मॅटर पण करत नाही. स्ट्रेस आहे की नाही आहे हे मॅटर करतं आणि स्ट्रेस असेल तर गुड न्यूज ही आहे की या स्ट्रेसवर कंट्रोल घेता येतो. स्ट्रेसने तुमच्यावर कंट्रोल करायच्या आधी तुम्ही स्ट्रेस कंट्रोलमध्ये घेऊ शकता. हा जो स्ट्रेस आहे हा आपणहून कधी जात नाही बरं का. या स्ट्रेसवर आपल्याला काम करावं लागतं आणि नाही काम केलं तर स्ट्रेस आपल्यावर कंट्रोल करायला लागतो आणि जेवढा उशीर होतो तेवढा डॅमेजसुद्धा जास्त होतो. आणि म्हणूनच या स्ट्रेसवर कसा कंट्रोल घ्यायचा, याच्या काय स्टेप्स आहेत हे आता आपण बघूया. स्ट्रेस फ्री फील करण्यासाठी
पहिली स्टेप आहे 5 मिनिटासाठी तुम्ही बॉडी स्ट्रेच करा. हात पाय मान सगळे जॉईंट्स तुम्ही मूव्ह करा आणि बॉडी स्ट्रेच करा. 5 मिनिटं जेव्हा तुम्ही बॉडी स्ट्रेच कराल तेव्हा बॉडीमधला स्ट्रेस कमी व्हायला लागेल. तुम्हाला लगेच फरक जाणवेल. आत्तासुद्धा तुम्ही हे ट्राय करून बघू शकता. तुम्हाला जे कम्फर्टेबल असेल, तुमची जी काही आज हेल्थ कंडिशन असेल, तुमचं जे काही एज असेल त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला जे पॉसिबल असेल तो एक्सरसाइज तुम्ही करा. 5 मिनिटासाठी बॉडी स्ट्रेच करायची आहे, मूव्ह करायची आहे. करून बघा. तुम्हाला कसा तुमच्या स्ट्रेसमध्ये फरक जाणवतो हे एक्सपिरियन्स करा. स्ट्रेस फ्री फील करण्यासाठी नेक्स्ट स्टेप, जेव्हा तुम्हाला स्ट्रेस जाणवेल तेव्हा तुम्ही एका जागी शांत बसा आणि तुम्हाला आता 5 डीप ब्रेथ घ्यायचे आहेत आणि ते एक्झेल करायचे आहेत. शांत बसा, डोळे बंद करा आणि एक डीप ब्रेथ घ्या आणि तो तोंडाने एक्झेल करा. हे अगदी सावकाश करायचं आहे. जेवढा मोठा तुम्ही श्वास घेऊ शकाल, जेवढी त्याची लेंथ जास्त असेल, जेवढा तो डीप असेल तेवढा तुम्हाला जास्त बेनिफिट होणार आहे. आत्ताच तुम्ही हे सुद्धा ट्राय करू शकता. एक डीप ब्रेथ घ्या आणि तो तोंडाने सावकाश एक्झेल करा. असं एकामागे एक 5 डीप ब्रीदिंग एक्सरसाइज करा. याच्यामुळे तुमच्या बॉडीमधला आणि तुमच्या माइंडमधला सगळा स्ट्रेस निघून जाईल. तुम्ही स्ट्रेस फ्री फील करायला लागाल. आता स्ट्रेस फ्री फील करण्यासाठी तिसरी स्टेप, स्ट्रेस कशामुळे येतो? काहीतरी अचीव न झाल्यामुळे, काहीतरी एक्सपेक्टेशन्स पूर्ण न झाल्यामुळे आणि शेवटी काय, काहीतरी न मिळाल्यामुळे. मग याच्या ऑपोजिट आता आपल्याला करायचं आहे. झोपायच्या आधी तुम्हाला आता 5 ग्रॅटिट्यूड्स लिहायचे आहेत. दिवसभरामध्ये काय अशा चांगल्या गोष्टी झाल्या त्या तुम्हाला या ग्रॅटिट्यूड डायरीमध्ये लिहायच्या आहेत. एक डायरी घ्या आणि त्या डायरीमध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत काय अशा चांगल्या 5 गोष्टी झाल्या, तुम्हाला असं वाटतं की या गोष्टी झाल्या म्हणून मला माझ्या लाईफमध्ये काहीतरी बेनिफिट झाला, मला आनंद मिळाला, मी समाधानी झाले किंवा झालो, त्या 5 गोष्टी तुम्ही त्या डायरीमध्ये लिहा. आणि असं तुम्हाला रोज करायचं आहे. आत्ता मी तुमच्याबरोबर ज्या 3 स्टेप्स शेअर केल्या, या 3 स्टेप्स तुम्हाला रोज करायच्या आहेत. या 3 स्टेप्स तुम्ही ॲटलिस्ट 7 दिवसांसाठी करा आणि बघा तुमचा स्ट्रेस कसा कमी होतोय. तुम्हाला काही फरक वाटला तुमच्या स्ट्रेसमध्ये तर ही प्रोसेस तुम्ही कंटिन्यू करू शकता. पण तुम्हाला खूप क्रॉनिक स्ट्रेस असेल तर त्याच्यावर डीपली काम करावं लागतं. आणि हे कसं करायचं, याच्या काय मेथड्स आहेत हे समजून घेण्यासाठी तुम्ही आरोग्य संपदा हा फ्री वेबिनार अटेंड करा. हा वेबिनार 26 जानेवारीला संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. आणि हा वेबिनार अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली आहे. त्या लिंकवर रजिस्टर करा आणि अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा जॉईन करा. हा वेबिनार अटेंड करून तुम्हाला कळेल की तुमचा स्ट्रेस रूट कॉज, मुळापासून कसं झिरोवर आणायचं, त्याच्या काय डीप मेथड्स आहेत, डीपली याच्यावर कसं वर्क करायचं आणि तुमचं लाईफ स्ट्रेस फ्री कसं करायचं. आणि याच्यासाठी रजिस्टर करा, लिंकवर रजिस्टर करा आणि व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा जॉईन करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की स्ट्रेस कसा क्रिएट होतो, कशामुळे क्रिएट होतो, त्याचा परिणाम आपल्या लाईफवर, आपल्या हेल्थवर कसा होतो. तो नाही ॲड्रेस केला, त्याच्यावर काम नाही केलं तर त्याचे कसे मोठे परिणाम होतात आणि स्ट्रेसच आपल्याला कसा कंट्रोल करू शकतो. स्ट्रेसने आपल्यावर कंट्रोल करू नये, आपण स्ट्रेस कंट्रोलमध्ये घ्यावा, यासाठी काय स्टेप्स आहेत हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं. या स्टेप्स फॉलो करून बघा. तुमचा काय अनुभव आहे तो कमेंटमध्ये नक्की शेअर करा. क्रॉनिक स्ट्रेसवर काम करण्यासाठी आरोग्य संपदा हा 26 जानेवारीला 7 वाजता होणाऱ्या फ्री वेबिनारसाठी रजिस्टर करा आणि अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा जॉईन करा. आय होप आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल होता. तुमच्या स्ट्रेसवर तुम्ही वर्क नक्कीच करा. प्लस तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये ज्यांना स्ट्रेस फील होतो, ज्यांच्या लाईफमध्ये खूप स्ट्रेस आहे, त्यांनासुद्धा मदत करा हा व्हिडिओ शेअर करून. सो हा व्हिडिओ नक्की लाईक करा.
तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये सुद्धा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओजचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.